तर मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळी आलो आहे आम्ही. आता ह्यो आमचा दुसरा व्लॉग आहे. आम्ही जसं सांगितलेलं का कोकणातला आम्ही गणपती व्हिडिओ बनवायला जाणार आहे. तर नवसारीत एक बनवून झाला आहे. आता ह्यो आमचा सेकंड म्हणजे का दुसरा गणपती म्हणजे किती झाले आहे. दुसऱ्या जागावर आम्ही आले बघायला. तर मागे तुम्ही बघू शकता जसे एवढे गणपती तयार आहे आणि आपण आतमध्ये पण जाणार आहे बघायसाठी का किती गणपती झाले आहे ते बघायला. तर हे आमचं ते होतं हायवेच्या बाजूला. हे पण आमच्या हायवेच्या बाजूलाच आहे. मागसून बघा गाड्या जातात आहे. तर हे पण थोडंसं आतमध्ये आहे. आणि इथे सगळ्यात मोठे गणपती बनतात. जसे मुंबईला मोठे गणपती असतात तसे इथे मेन गणपती इथे बनतात सांगायचं मतलब. तर आपण जाऊया आता आतमध्ये आणि बघूया किती तयारी झाली आहे. आणि जरा इथे बाहेर लई चिखल झाला आहे. तुम्ही दाखवू शकता तुम्हाला. तर मित्रांनो, इथे स्टार्टिंगला जो मेन गणपती पण जो गणपती आहे तो दरवर्षी इथे जो गणपती असतो ह्या जागेवर तो खूपच व्हायरल असतो. आणि यावरती पण बॉडी बिल्डरिंगवाला गणपती आहे आणि एकदम सुपर असतो. त्यावर्षी पण इथला गणपती होता तो लोकांनी जेवढ्याने व्हिडिओ टाकले ना या गणपतीचे तो व्हायरल झालेलाच आहे. आणि 1 मिलियन किती 8-9 मिलियन गेले ह्या गणपतीसाठी. म्हणजे लुक अलग होता. ह्यो लुक नाही होता, केस अलग होते. सो ह्या वक्ती काय अलग आहे. त्या वक्ती हनुमानचा लुक होता. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे स्टार्टिंगला असे अजून घासबीस लावले गवतसारखं. आणि ते बघा किती मोठे नंदीवर बसले आहे गणपती. तो मला वाटतं वलसाड जाणार आहे. इथून महाराष्ट्राला पण जातात गणपती. नंदुरबार, धुले, जळगाव, बारडोली असं. तर आपण स्टार्टिंग करूया गणपतीची. तर मित्रांनो, असा काय आहे हे गणपती. आणि हे बघा किती मोठं बॅकग्राऊंड आहे बघा. कॅमेरामध्ये पण होत नाही, आपल्या गोप्रोमध्ये पण कॅचअप नाही करत आहे. एवढं मोठं बॅकग्राऊंड आहे याचं. आणि मस्त वाटेल जेव्हा तयार होईल तेव्हा. अजून काहीतरी सगळे लाईटी लागतील, ब्लप येतील आतमध्ये आणि डोळ्यामध्ये पण लाईटी लागतील. आणि काय लुक दिला आहे. आणि इथला हे जो मूर्तिकार आहे तो खूपच फेमस आहे. आणि डिझाईन द्यामध्ये इथे म्हणजे बेस्टमध्ये गिनात तो. तर असे काय एवढे तयार झाले आहे गणपती. हे सगळे इकडे छोटे गणपती आहे. आणि मागे पण आहे त्याचे. हे बघा हत्तीवर बसला आहे. मस्त वाटतं छोटा गणेश. आणि इथे बघा हात असे काय सुकवले बघा. आणि इथे थोडा अंधार आहे. हे बघा वीणा घेऊन बसले आहे इथे. आणि हो मला मस्त आवडलाय लुक हत्तीचा. हो मोरवर आहे. आणि ते मतलब शंकर भगवानच्या ते असतं ना काय ते वाघाचं सालवर बसलाय. आणि हे काय घोडे आहे का नंदी काय माहिती नाही, पण लाईटवाला आहे. बघू शकता तुम्ही दोघी साईडला लाईट आहे. मस्त बनवलं आहे. आणि हे काय हनुमान आहे. हनुमानजी जय श्रीराम. आता आपण जाऊया मागे. त्या पहिले एक आटा इकडे मारून येऊया. हे पण मीडियम साईजचे गणपती आहे. हे बसलेला गणपती काही केस तयार केले. हे बघा नागदेवतावर बसले गणपती दोघी. वा बघा काय क्रिएशन आहे. बघू शकता तुम्ही. ओरिजिनल एकदम ओरिजिनल वाटतं. हा
एकदम ओरिजिनल वाटतं. आणि हो बघा बाजूला पण आहे. इथे अंधार आहे खूप. आणि बघा सगळ्यांचे कलर बाकी आहे आणि सगळं सजवायचं बाकी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा हे हनुमान वरती आहे आणि त्यांची जी शेपूट आहे ती जे लंकामध्ये गेलेले ना ते रूप आहे हनुमान दादाचं. आणि गणपती बसले आहेत खाली. आणि हे बघा काय लुक दिला आहे, बॉडी बिल्डिंग म्हणजे हनुमान दादाचंच आहे पण. आणि ते बघा किती मोठी विशाळ मूर्ती, वरती पत्र्यावरून टच होते. त्याला तुम्हाला जवळसून दाखवतो. आणि ही पण नागदेवतावाली मूर्ती आहे. आणि ही आपला ह्या गणपतीचा आपण शॉर्ट्स टाकलेला ह्याच वर्षी सगळ्यात जास्त आपला शॉर्ट्स या गणपतीचा चालला आहे, जास्त व्ह्यू आले ते ह्या गणपतीला आले आपल्या. मस्त बोटवर आहे गणपती. आणि हे बघा इकडे नंदी आहे, दोघी गणपती नंदीवर आहे. हे पण आहे नंदी अवतार, महादेवचा अवतार आहे. आणि हे जे तयार होतील ना तेव्हा काय लुक असतं. हे नंदीचा कलर आणि फिनिशिंग मस्त होते, कारण की आमचा पण 1 वर्ष पहिले नंदीवर होता, म्हणजे का गेल्या वर्षी. हे पण लुक मस्त वाटतं. हे तर लय सॉलिड वाटतं गणपती. आणि ते जे बोटवाला होता तो गणपती तिकडे होता, म्हणजे इकडे तिकडे सगळं खसवलं आहे गणपती त्या दिवशी आलेला बघायला तेव्हा. आणि यो रूप तुम्ही बघू शकता, ब्रह्मा विष्णू, म्हणजे कोणता लुक आहे मला माहिती नाही पण सॉलिड वाटतं आहे आणि एकदम आलिशान मूर्ती वाटते. आणि बघा ह्या मूर्तीला खसवायचं म्हणजे किती भारी काम असेल, किती सांभाळून घेऊन जायला पडेल. एक तर मातीची मूर्ती आहे. हे बघा घोड्याचं आसन, दोघी साईडला रथ सारखं घोडे. आणि ते बघा गणपती बाप्पा, हे श्रीकृष्णवाला गणपती आहे. आणि पुढे पण असे आहेत किती गणपती. ते बघा एक लुक दाखवतो तुम्हाला. हे जेव्हा तयार होईल ना हे गणपती काय वाटतात ना एक नंबर. हनुमानच्या कुशीत का काय म्हणतात खाली बसले. मस्त वाटतं. आणि हे बघा नागदेवताचे वर बसलेले गणपती बाप्पा विष्णूच्या रूपात. आणि छोटं. तर आता आपण ह्या दुसऱ्या लाईनमध्ये आले. सगळे मतलब की सगळे म्हणजे रेडी व्हायचे बाकी आहे. आणि आपण थोडे कलर काम सगळं झाल्यावर पण आपण येणार आहे एक वेळा, तेव्हा पण व्हिडिओ दाखवणार किती रेडी झाले काय. नंतर मग लय लेट येईल ना तर मग सगळे गणपती अमुक निघून जातील इथनं. तर त्याच्या पहिले आपण इथे येऊ एक वेळा. आणि हे बघा गणपतीसाठी चिखल करतात आणि बनवतात, म्हणजे प्युअर मातीचा गणपती बनतो.
दिसत नसणार याच्यात, पण चिखलसाठी स्पेशल आहे. आणि या मशीनमध्ये स्मूथ करतात मातीला मिक्सिंग करून. आणि मग आपण जिथे जिथे गणपती हे बसणार आहे जाणार आहे तिथे पण आपण मंडळात जाऊ आपण. तर मित्रांनो शंख आहे आणि शंखावर गणपती आहे आणि तो हनुमान दादाच्यावर बसला आहे आणि स्वर्गची परी इकडे पण आहे. गल्लीतला एक खिचडी झाली म्हणजे तिथपर्यंत जात नाही आपण. जवळजवळ सगळे गणपती जागा कमी पडले. आणि हे पण डायनेसोर आहे का काय माहिती नाही, तयार होईल तेव्हाच माहीत पडेल. काहीतरी हिरण का काहीतरी असेल. तर हे बघा काय लुक दिला आहे गणपतीला. आणि इकडे जाऊन बघूया आपण. वा काय लुक आहे. आणि हे बघा, अरे वा हे बघा डेंजरस खोपडी. काय लुक दिलाय, सुपर. वलसाडचा होता त्यावर्षी, वलसाडचा असा गणपती होता. तर मित्रांनो हे कासव आहे आणि पुढे जाऊन माणूसचं रूप दिलाय म्हणजे देवताचं रूप आहे, पण मागसून कासव आहे. तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ आपण समाप्त करूया. आणि हो कसा वाटला तुम्हाला गणपती कारखाना तो जरूर ती कॉमेंटमध्ये सांगा. आणि जो नवीन असतील या व्हिडिओमध्ये ते लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि बघून नका का काय आता नवीन आले आहे तर सबस्क्राईब करून द्या, कारण की आता आपण नेक्स्ट व्हिडिओ आपला जाणार आहे लोअर परेलचा जो वर्कशॉप आहे मेन गणपती, मुंबईचे सगळे गणपती बसतात तिथे आपण जाणार आहे. सर त्यानंतर वाटलं असं का व्हिडिओ चालणार आहे तर आपण कोकणात पण जाणार आहे. कोकणातले गणपती, कोकणातले ट्रेन सगळं दाखवणार आहे तिथलं. तर ह्या व्हिडिओला कमसे कम आपले 500 व्ह्यू तरी यायला पाहिजे. सो 500 व्ह्यू आले तर आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवणार आहे, कारण की आता आपण नवीनच आहे म्हणजे आपले व्ह्यू 60, 70, 100 पण नाही येत आहे. पण ठीक आहे 500 व्ह्यू तरी यायला पाहिजे. असा विचार आहे का लाख तुम्ही व्ह्यू करा, पण बघूया आता 500वरच. आता 500 तरी करा. जे तो बघत असेल तो शेअर करा, ग्रुपमध्ये टाका पटापट आणि आपल्या कोकणी चॅनलला पुढे आणा. आणि मी स्टार्टिंग केलं आहे आता व्हिडिओचं, तर आपल्या चॅनलला पुढे आणा. मराठी नाही जमत पण मराठी पण आपण शिकू. हे सगळे बांबू इकडे पडले आहेत गणपतीच्या स्टेजसाठी, गणपतीला सपोर्टसाठी.